नमस्ते. मी कल्पना सूर्यवंशी. मी आज आपल्यासाठी आपल्या डेट ऑफ बर्थमधून आपण जे काही मूलांक आणि भाग्यांक काढतो त्याचं किती महत्त्व आहे याच्याबद्दल थोडं सांगणार आहे. आपल्या डेट ऑफ बर्थमधून आपण जे मूलांक आणि भाग्यांक काढतो त्याच्यानुसार जर आपण आपल्या कामाची पद्धत निवडली तर आपल्याला नक्की यश मिळू शकतं. म्हणजे भले आपल्याला सगळीकडून खूप सगळ्या लोकांचा ओरडा खावा लागेल, पण आपण जे काही काम करतो त्याच्यात यश मात्र तुम्हाला नक्की मिळणार. कारण युनिव्हर्समध्ये आपण जन्माला यायच्या अगोदरपासून जी काही एनर्जी बिल्ड झालेली असते आपल्यासाठी, त्यानुसारच आपला जन्म झालेला असतो. तर आपण आपल्या कुंडलीला अलाइन जर काम केलं किंवा जी काही आपली वैदिक ग्रीड त्याच्यानुसार जर आपण काम केलं, मग त्या वैदिक ग्रीडमध्ये जे काही नंबर्स ॲब्सेंट असतील, तर त्याची रेमेडी म्हणजे आपण आपलं कर्म त्यानुसार जर केलं, म्हणजे समजा आपली 3 नंबर आपला मिसिंग असेल, तर गुरु संदर्भातलं जर आपलं जे काही काम असेल, तर ते आपल्या कृतीतून आपण जर केलं, तर नक्की त्या नंबरची एनर्जी वाढू शकते आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. जर नंबर 1ची एनर्जी खराब असेल, म्हणजे नंबर 1 तुमच्या वैदिक ग्रीडमध्ये अवेलेबल नसेल, तर तुम्ही त्याची काय रेमेडी करायला पाहिजे आणि ती रेमेडी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून काय फायदा मिळू शकतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता आणि आम्हाला विचारू शकता. आम्ही तुम्हाला नक्की योग्य मार्गदर्शन करू आणि कुंडलीनुसार आणि तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही कोणतं प्रोफेशन निवडावं, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये खूप यश मिळू शकतं, हे नक्की जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वरती आम्हाला मोबाईल नंबरवरून तुमची जी काही माहिती असेल जन्मतारखेची, ती तुम्ही पाठवू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्की त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन देऊ. नमस्ते. थँक्यू.